मागणीच्या लवचिकतेचे व्यावहारिक महत्त्व किंवा त्याला इम्पॉर्टन्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, यूज ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड फॉर मॅनेजरल डिसिजन मेकिंग, किंवा त्याला व्यावहारिक आपण महत्त्व पण म्हणू शकतो की ह्या मागणीच्या लवचिकतेचं व्यावहारिक काय महत्त्व आहे, त्याला काय महत्त्व आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट त्याच्यामध्ये सरकारला कर आकारण्याच्या दृष्टीने या मागणीच्या लवचिकतेचं फार महत्त्व असते. विशेष करून सरकार काय करत असते माहिती आहे का, विविध वस्तूवर कर आकारत असते. म्हणजे सरकार काय करत असते, मागणीची लवचिकता लक्षात घेऊन टॅक्स विषयक पॉलिसी ठरवत असते. म्हणजे ज्या वस्तूची मागणीची लवचिकता जास्त असते अशा वस्तूवर सरकार कर आकारणी कमी करत असते, आणि ज्या वस्तूची मागणीची लवचिकता जास्त असेल की म्हणजे एखादा समजा काही कर वाढला की लगेच तर त्या वस्तूच्या मागणीमध्ये फार मोठा जर परिणाम होत असेल तर अशा बाबतीमध्ये सरकार निर्णय लगेच घेत नाही. म्हणून करामुळे वस्तूची किंमत वाढते आणि त्यामुळे मागणी कमी होण्याची शक्यता असते, आणि विक्री कमी झाली तर सरकारच्या उत्पन्नामध्ये पण घट होते. म्हणून सरकार काय करते माहिती आहे काय, ज्या वस्तूची मागणी कमी लवचिक आहे अशा वस्तूवर जास्त कर लावते, आणि ज्या वस्तूची मागणी जास्त लवचिक आहे अशा वस्तूवर कमी प्रमाणामध्ये कर लावण्याचं काम सरकार करत असते. म्हणजे सरकार स्वतःच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी अशा पद्धतीने निर्णय घेत असते. आता तुम्हाला माहित आहे की टॅक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ गव्हर्नमेंट इन्कम. म्हणजे कर हा सरकारचा महत्वाचा म्हणजे उत्पन्नाचा मार्ग असतो, आणि सरकार मग काय करत असते, वेगवेगळ्या वस्तूवर कर लावत असते. आता तुम्हाला माहित आहे की पेट्रोलच्या ह्याच्यावर आपण म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे 15 ते 20 वेगवेगळे आपण टॅक्स देतो. मग त्या ओरिजिनल त्या 25-30 रुपये किंवा 35 रुपयाचं पेट्रोल हे आपल्याला जवळपास 90 रुपये च्या लिटरच्या भावाने घ्यावं लागते. कशामुळं, तर त्याच्यावर वेगवेगळे हे टॅक्स असतात. म्हणून मागणीच्या लवचिकतेचं सर्वात महत्त्व जर कोणाला असेल तर सरकारला आहे. सरकार काय करत असते, मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करूनच असे निर्णय घेत असते. म्हणजे कोणत्या वस्तूवर टॅक्स वाढवावा आणि कोणत्या वस्तूवर टॅक्स कमी करावा जेणेकरून सरकारचं उत्पन्न वाढेल, हे एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर उत्पादकाच्या दृष्टीने महत्त्व, म्हणजे मॅन्युफॅक्चर, प्रोड्युसर किंवा एखादी वस्तू जो उत्पादक उत्पादित करतो त्याला आपण उत्पादक असं म्हणतो, मॅन्युफॅक्चरर. म्हणजे उत्पादकाला वस्तूचं मूल्य किंवा किंमत ठरवताना किंवा निश्चित करताना मागणीच्या लवचिकतेचा त्याला विचार करावा लागतो. म्हणजे वस्तूची मागणी जर कमी लवचिक असेल तर त्याला जास्त किंमत आकारलं तरी मागणी कमी होण्याची भीती नसते, आणि एखाद्या वस्तूची जर किंमत वाढली आणि तिच्या मागणीमध्ये जर फार मोठा परिणाम होत असेल तर मग त्याच्यामुळं ती वस्तूची त्या मागणीची लवचिकता जर जास्त असेल तर त्या वस्तूच्या मागणीमध्ये घट होण्याची शक्यता असते. म्हणून जसं सरकार करते तसंच उत्पादक करत असतात की उत्पादक जी वस्तू उत्पादित करतो त्याच्या वस्तूच्या उत्पादनाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, त्याच्या वस्तूची किंमत वाढली तर मार्केटमध्ये मागणी कमी होणार आहे, घटणार आहे का तशीच राहणार आहे असा विचार करत असतो. आता समजा उदाहरणामध्ये जे सवयीच्या वस्तू असतात, विशेषतः हे तंबाखू असेल किंवा सिगारेट असेल किंवा मद्य असेल, तर अशा ज्या वस्तू असतात तर अशा वस्तूवर जे उत्पादक असतात ते समजा त्याच्या वस्तूच्या किमती जर वाढवल्या तर त्याच्या मागणीची लवचिकता ही कमी असते, फारसा फरक पडत नाही. जे लोक त्याच्या आहारी गेलेले आहेत किंवा ज्यांना सवयी आहेत त्या विकत घेणार, त्या उपभोगणार, म्हणून त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. परंतु त्याच्याच बदल्यामध्ये समजा जर उत्पादित वस्तू ही टिकाऊ असेल किंवा इंडस्ट्रियल गुड्स असेल किंवा ती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असेल, समजा एसी असेल, तर सर्वच एसी कंपन्यांनी त्यांच्या एसीचे भाव जर वाढवले, समजा 30,000चा एसी समजा 50,000 रुपयाला केला,
तर कोणीच लोक घेणार नाहीत ना, जाऊ द्या म्हणतील पुढे. म्हणजे तुमची वस्तू कशी आहे, म्हणजे त्या वस्तूची किंमत वाढल्यास मागणीची लवचिकता त्या वस्तूची कशी आहे बाजारपेठेमधली, त्याचा विचार करून उत्पादक सुद्धा काय करत असतात, त्यांच्या वस्तूची किंमत ठरवत असतात. म्हणजे वस्तूची मागणी जास्त लवचिक असेल तर किंमत हे कधीही कमी ठेवणंच योग्य असते. आणि जर समजा किंमत जर कमी ठेवल्याने वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता जर असेल तर मात्र त्याला ते वस्तूची किंमत वाढवणं तेही कधी कधी त्याला फायदेशीर ठरते. म्हणून कमी लवचिक जर मागणी असेल तर वस्तूची किंमत वाढवता येते आणि वस्तूच्या म्हणजे त्या उत्पादकावर अवलंबून आहे, त्याची कशी वस्तू आहे त्याच्यावर तो ठरवत असतो. म्हणजे त्याच्या वस्तूची मागणीची लवचिकता बाजारपेठेमध्ये कशी आहे त्याच्यावर तो किंमत ठरवत असतो. म्हणून उत्पादकाच्या दृष्टीने सुद्धा ह्या मागणीचं लवचिकतेचं फार महत्व आहे. त्याचबरोबर मक्तेदारीच्या दृष्टीने महत्व. आता वेगवेगळ्या पद्धतीची मक्तेदारी असते, मोनोपोली इन द मार्केट. जर समजा एकच उत्पादक असेल तर तो त्या वस्तूचा काय असतो, मक्तेदार असतो. आता उदाहरणामध्ये हे MSEB आहे, इलेक्ट्रिसिटी. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः काही समजा शहर जर सोडले तर ग्रामीण भागामध्ये पूर्ण महाराष्ट्र हे वीज वितरण करणं, उत्पादन करणं किंवा ती विकणं हे कोणाकडे MSEBचं काम आहे. मग MSEB काय करत असते माहिती काय, मक्तेदारी आहे त्यांची. ते समजा जर वस्तूच्या जर समजा त्याच्या विजेचे समजा दर वाढवले त्यांनी, तर आपण असं करतो का की हे MSEBची वीज काढली दुसरी कोणाची घेतली, असं होत नाही. कारण ते एकच आहे. मक्तेदार म्हणजे जर समजा बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक असेल तर त्याला मक्तेदार असं म्हणतो आपण, म्हणजे त्याची मक्तेदारी असते. म्हणजे मक्तेदारीच्या निरनिराळ्या ज्या बाजारपेठेतील मागणीच्या लवचिकता असतात किंवा त्या बाजारपेठेचं त्याचं काय असते माहिती काय, प्राइस डिस्क्रिमिनेशन असते. मक्तेदार काय करत असतो माहितीये का, आता तुम्ही बघा इलेक्ट्रिसिटी काय करते बघा, म्हणजे त्याचं उदाहरण आहे. 100 युनिट पर्यंत जर वापरत असाल तर तुम्ही त्याचे रेट कमी आहेत, ₹3.50 वगैरे. आणि 100 ते 200 असेल तर त्याचा रेट वेगळा आहे. 200च्या पुढे जर गेला तुम्ही, 300च्या पुढे गेला तर ₹7 युनिट आहे. म्हणजे ह्याला प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणतात. म्हणजे एक अधिकारशाहीमध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे दर आहेत. आता समजा जर जे इंडस्ट्रीयल फील्ड असेल किंवा फॅक्टरी वगैरे कंपन्या, यांना तर वीज अजून महाग दिली जाते. किंवा शेतकऱ्यांना वीज ही मोफत दिल्या जाते. हे कशामुळं, तर हे म्हणजे वेगवेगळ्या घटकाचा विचार करून त्या वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळी किंमत आकारणे. म्हणजे ह्या मागणीच्या त्या ग्राहकाच्या म्हणजे वर्गवारी करून आपल्याला वेगवेगळ्या घटकांना न्याय देता येतो विशेष करून. म्हणून मक्तेदार किंवा जो आता समजा सरकार सुद्धा मक्तेदारच आहे ह्या विजेच्या बाबतीमध्ये. म्हणून सरकार काय करत असते माहिती आहे काय, कधी कधी लोकांना न्याय देण्यासाठी जे गरीब असतात म्हणजे कमी वीज वापरतात त्यांना कमी रेट लागतो, आणि जे 300-400 युनिट वापरतात श्रीमंत लोक त्यांना जास्त रेट लागतो. आणि त्याच्यापेक्षाही वेगळे समजा काही इंडस्ट्रीला वापरत असतील तर त्यांनाही त्याच्यापेक्षा जास्त लागतो. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या बाजारपेठेमध्ये वस्तूकरिता असलेली मागणी कमी लवचिक असते तिथे तो किंमत जास्त ठेवून अधिक नफा मिळवू शकतो. कारण अशा ठिकाणी किंमत वाढली तरी त्याच्या मागणी कमी होण्याची त्याला भीती नसते. किंवा ज्या बाजारपेठेमध्ये जास्त आता समजा इंडस्ट्रीज असतील, फॅक्टरी असतील, तर ते फॅक्टरीला वीज आवश्यकच असते. ते किती जरी समजा रेट लावलं तरी ते विकत घेणारच, कारण त्यांची कंपनीच बंद पडेल. म्हणून अशा वेळेस काय करते मग गव्हर्नमेंट किंवा तो मक्तेदार काय करतो, वीज पुरवठा करणारा कंपनीला वीज ही जास्त दराने पुरवठा करत असतो. त्याला माहित आहे की हे जास्त दर आकारले तरी हे कंपनीवाले काय करतात, वीज विकत घेतात. म्हणजे इथं मागणीची लवचिकता कशी असते, कमी असते, म्हणून त्याला जास्त पैसे तिथून वसूल करता येतात. त्याचबरोबर त्याचा परिणाम म्हणजे विक्रीमध्ये आणि नफ्यामध्ये वाढ होत असते. तर अशा पद्धतीनं मक्तेदारी व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा काय ह्या मागणीच्या लवचिकतेचा फायदा करून घेता येतो. त्याच्यानंतर संयुक्त उत्पादनामध्ये महत्व म्हणजे जॉईंट प्रोडक्शन जर असेल त्याच्या दृष्टीने सुद्धा महत्व आहे. आता काही वस्तूचे उत्पादन हे संयुक्त म्हणजे एकत्रित घेतल्या जाते. आता उदाहरणामध्ये ऊसापासून साखर तयार केली जाते, त्याचबरोबर स्पिरिट तयार केलं जाते,
अल्कोहोल तयार केले जाते, म्हणजे इत्यादी सहाय्यक उत्पादने त्याच्यामध्ये घेतले जातात. म्हणून अशा वेळी वस्तूचा उत्पादन खर्च हा किती आला हे निश्चित ठरवता येत नाही. मग अशा वेळेस काय होते माहिती आहे का, वस्तूची किंमत ठरवणं कमी जाते. आता समजा गूळ तयार होत असेल, साखर तयार होत असेल, अल्कोहोल तयार होत असेल, इथेनॉल तयार होत असेल एखाद्या कारखान्यामध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, तर अशा वेळी काय होते माहिती आहे का, की नेमकं कोणत्या उत्पादनाला किती खर्च येतो हे आपल्याला ठरवता येत नाही. मग अशा वेळी काय होते माहिती आहे का, त्या वस्तूची मागणीची लवचिकता विचारात घेऊन त्याची किंमत ठरवता येते. किंवा हे जे डिपार्टमेंटल प्रोडक्शन असतं, A, B, C असे वेगवेगळे उत्पादन एकाच कंपनीमध्ये होत असतील, तर अशा वेळेस त्या प्रत्येक उत्पादनाचा जो खर्च असतो तो कॉमन असतो. तर अशा वेळेस एखाद्या कारखान्यामध्ये अनेक प्रोडक्ट तयार होत असतील, तर अशा वेळेस सुद्धा आता समजा साखराची किंमत किती ठरवावी, इथेनॉलची किंमत किती ठरवावी, स्पिरिट किती, त्याची किंमत कशी ठरवावी, किंवा अल्कोहोल कसं ठरवावं, तर अशा वेगवेगळ्या वस्तूचा विचार हा म्हणजे वेगवेगळी किंमत ठरवण्यापेक्षा त्या वस्तूची मागणीची लवचिकता बाजारपेठेमध्ये कशी आहे याचा विचार करून ते उत्पादक काय करत असतात, त्या वस्तूची किंमत ठरवत असतात. म्हणजे एखाद्या वेळेस समजा मल्टीपर्पज प्रोडक्शन जर असेल तर तशा वेळेस सुद्धा ह्याचा विचार होतो. त्याच्यानंतर उत्पादक घटकाचा मोबदला ठरवण्याच्या दृष्टीने सुद्धा ह्या इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड याचा उपयोग होत असतो. आता विशेष करून उत्पादनाचे घटक तुम्हाला माहिती आहेत, लेबर, लँड, कॅपिटल, ऑर्गनायझर, त्याच्यानंतर आता मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये ऍड झालेला घटक, असे वेगवेगळे घटक असतात उत्पादनाचे, भूमी, श्रम, हे सगळे. तर ह्या घटकाचा मोबदला ठरवताना सुद्धा ज्या उत्पादन घटकाची मागणीची लवचिकता ही कमी असते अशा घटकांना जास्त मोबदला देणं हे केव्हाही फायदेशीर ठरते. कारण कमी मोबदला दिल्यास हे घटक काय करतील, कारखान्यातून दुसरीकडे निघून जाण्याची शक्यता असते. आता उदाहरणामध्ये समजा लेबर हा घटक आहे. आता लेबर हा घटक समजा एखाद्या कारखान्यामध्ये समजा 500 लेबर काम करत असतील, तर त्यांना जास्त मोबदला देणं हे कधीही चांगलं असते, कारण त्यांची मागणीची लवचिकता ही कशी असते, कमी असते. आता लेबरला समजा कमी पगार दिला, त्यांचा पगारच वाढवला नाही 2-4 वर्षे, तर ते काय करतील, ते कारखाना सोडून दुसऱ्या कारखान्यामध्ये जाऊ शकतात. म्हणजे अशा वेळेस सुद्धा त्या घटकाला बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीची मागणी असेल त्याच्यावरून त्याचा मोबदला ठरवता येतो. ते जमिनीचं तसंच आहे, लेबरचं तसंच आहे, भांडवलाचं सुद्धा तसंच आहे. आपल्याला जर समजा आता सध्या बघा, सध्या ह्या कोरोनाच्या महामंदीमुळे बँकांकडे एवढा पैसा पडू नये की बँका फोन करतात ग्राहकांना किंवा वेगवेगळ्या कंपन्यांना किंवा हे नोकरदारांना की कमी व्याजदरानं कर्ज घ्या, कारण त्यांच्याकडे पैसे बसू नयेत. म्हणजे त्याला आता मागणी कशी आहे माहिती आहे का, कमी, त्याला मागणीच नाहीये. मग ते कमी व्याजदरानं का होईना त्या भांडवलाचा पुरवठा ते बाजारपेठेमध्ये करून, कारण करोडो रुपये जर बँकेच्या खात्यावर जर पडून असतील तर त्याचा काहीच उपयोग होत नाही ना, काहीच उपयोग होत नाही, त्याचं उलट बँकेचं नुकसान होते. म्हणून ते पैसे जर कर्ज म्हणून लोकांना दिले तर त्याच्यावर बँकेला व्याज मिळत असते. म्हणून अशा पद्धतीनं जे उत्पादनाचे जे घटक असतात त्यांचा सुद्धा मोबदला ठरवताना मागणीची लवचिकतेचा विचार करून त्याचं रेट ऑफ त्याचा इंटरेस्ट किंवा त्याचा रेट हा ठरवला जातो किंवा दर ठरवला जातो त्याचा, किंवा रेम्युनरेशन त्याचं ठरवलं जाते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा मागणीची लवचिकता ही महत्वाची असते. आता हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापाराच्या ज्या शर्ती असतात, अटी असतात, त्या ठरवण्याच्या दृष्टीने मागणीची लवचिकता ही उपयुक्त ठरत असते. आता आपल्या देशातील वस्तूंना विदेशात असलेली मागणी कमी लवचिक असेल आणि विदेशातील वस्तूंना आपल्या देशात जर असलेली मागणी जास्त लवचिक असेल तर व्यापाराच्या अटी आपल्या देशातील काही अनुकूल असतात, आणि या उलट जर परिस्थिती असल्यास आपल्या देशाला ह्या अशा अटी ज्या असतात त्या प्रतिकूल असू शकतात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आता समजा आपल्या देशातले काही प्रोडक्ट जर विदेशामध्ये त्याला खूप डिमांड असेल, ते दुसरीकडे उत्पादित होत नसतील, तर तशा वस्तूची मागणी ही कमी लवचिक असणार. कारण त्याचा आपण किमती वाढवल्या तरी त्याच्यावर असणाऱ्या मागणीवर काही परिणाम पडत नाही किंवा त्याची मागणी ही जशी आहे तशीच राहते. उलट जर समजा जास्त लवचिक जर मागणी असेल, की समजा आपण जर वस्तूच्या त्या किमती निर्यात करणार आहे, त्या वस्तूच्या किमती जर आपण वाढवल्या तर वाढवल्यावर काय होईल, मग ते लोक घेणार नाही, ते दुसऱ्या देशातून आयात करतील. म्हणून
आंतरराष्ट्रीय व्यापार करताना सुद्धा एखाद्या वस्तूला आपल्या देशामध्ये त्या वस्तूला म्हणजे किती मागणी आहे किंवा आपल्या